काय झालं? कसलं चित्र आहे हे? सारड्यांचं घर आहे, ही मीता आहे, वरून पडतीये खाली, आणि हा एक माणूस आहे ज्याने मीताला ढकललंय। तू का काढलंयस हे चित्र? तुला माहितीये ना आधीच सारडा तुला। मी नाही काढलंय हे चित्र, तो राजू आहे ना, त्या राजूने दिलंय मला। कोण राजू? ते सारड्यांकडे स्टाफ मध्ये ना ती बाई आहे एक, आशा का निशा असं काहीतरी नाव आहे तिचं, साखरपुड्याला पण होती ती। त्या बाईचा हा मुलगा आहे। मी दर्शन घ्यायला गेलो मीताचं, तिथून मी बाहेर पडत होतो तर हा धावत पळत आला, यांनी माझ्या हातात ही चिठ्ठी दिली, त्याच्यात हे। मग तू विचारलं नाहीस का त्याला काही? कारण त्याला बोलता येत नाही, आणि बोलता येत नाही म्हणूनच त्याने हे चित्र काढलं असेल। ऐकता येतं का त्याला? माहित नाही, पण येत असणार ना। त्याने काहीतरी ऐकलं, त्यानंतर त्याने काहीतरी पाहिलं, मग त्याने हे चित्र काढलं। नाही, मला सांग, ही केस तुझ्या अंडर येते? तुझ्या ज्युरिडिक्शन मध्ये आहे? नाही नाही, तो हातजोडे म्हणून एक आहे कीर्तीनगरचा, त्याच्या अंडर येते। भेटलोय मी त्याला। हा, मग हे बघ माझा एक, तू जाऊन त्यांना भेट आणि हे त्यांना दे। काय म्हणायचंय तुला? म्हणजे मी मध्ये पडलो की? नाही, एक मिनिट। हा जो हातजोडे हा विकला गेला तर? सारडांच्या बाबतीत झालंय, या आधी पण झालंय। तो विकला गेला, त्याने केस दाबायचा प्रयत्न केला तर? मग तुला जे हवंय ते तू कर, पण आधी प्रोसिजर फॉलो कर। आधीच तुझं आणि सारडांचं फारसं काही बरं नाहीये, आणि त्यांच्यामुळे तुला किती ऐकावं लागलंय आधी। सो त्यांना उगाच असं वाटायला नको की तू वाकड्यात जातोयस त्यांच्या। सो तू माझा ऐक, तू ते त्यांना भेट आणि त्यांना हे दे, प्रोसिजर फॉलो कर प्लीज। बेटा, बेटा जी, काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? काय रडतं? चाचा बाबा, काय झालं बेटा? हा, शांत शांत शांत। काय झालं बेटाजी? ते दरवाजा उघडा ठेवलाय, निगेटिव्हिटी पसरते सगळीकडे। बेटाजी काय झालं सांगाल तर खरं? छोटी बाबी। छोटी बाबीचं काय? जाणारी व्यक्ती गेली, तिच्या हातावरची आयुष्य रेषाच तेवढी होती म्हणायचं। आपल्या हातात काय बरं? काय झालं? काय झालं मला सांग। मी तिच्यासोबत असं नव्हतं करायला हवं चाचा आजोबा, मी तिच्यासोबत असं नव्हतं करायला हवं। हे कुणालाही बोलायचं नाही। मी काय सांगितलं? मी काय सांगितलं ते आठवा आधी, आठवा। आठवत ना बेटाची? नाही, शांत शांत। नमस्कार। या बसूया। थँक्यू। नाही, मला फोन आला होता त्यांचा, पण सकाळी सकाळी मी जरा साहेबांच्या बरोबर मीटिंगला होतो। तुम्हाला काय चहा कॉफी वगैरे? नाही नको। बोला, काय काम काढलं? तेच मीता सरोदे केस बद्दल काही कळलं तर जरा। अजून काय कळायचंय भोसले? ऍक्सिडेंट केस आहे हो। पोस्टमॉर्टम मध्ये सुद्धा क्लिअर झालंय, काही स्ट्रगल नाहीये। ती बोललो ना, ती बाई गच्चीवर गेली, नवऱ्याची वाट बघत होती। नवरा आला, गाडी दिसली, आणि या आनंदाच्या भरात ती 2 पावलं पुढे गेली, आणि पाय घसरला हो त्यांचा त्या कठड्यावर। आता दुर्दैव असं आहे की सारडा फॅमिली मोठी फॅमिली आहे हो, म्हणून आपलं लक्ष जातं। नाहीतर असे अपघात दिवसाला 10 होतात। सोडा हो, ऍक्सिडेंट केस। बरोबर आहे, घडली आहे ती घटना दुर्दैवीच आहे। एक गोष्ट जरा तुम्हाला दाखवायची आहे। हे बघून तुम्हाला काय वाटतंय जरा सांगा ना प्लीज।
मला सांगा, हे चित्र बघून अजून पण तुम्हाला वाटतं हा ऍक्सिडेंट आहे? अहो पण चित्र काढलंय कोणी? एका पोरानंच काढलंय, तुम्हीच सांगताय ना. आणि पोरांच्यावरती विश्वास किती ठेवायचा भोसले? आहेत का पोरं आहेत तुम्हाला? नाही. मला आहे. 3 पोरं आहेत. प्रत्येक जण सांगतो आज बाहेर रागावल्या, पण विश्वास ठेवतो का? अजिबात नाही. पोरं काही सांगतात हो. हे बरोबर आहे, पण हा जो मुलगा आहे ना, ह्याची जरा वेगळी गोष्ट आहे. तो पोरगा बोलू शकत नाही. फक्त अजूनच शंका आहे ना. हो, पिक्चर मध्ये घडलेलं सुद्धा स्वतःच्या आयुष्यात घडते असं सांगतात ते दुसऱ्यांना. इमॅजिनेशन असतं हो पोरांचं. मी सांगतो ना तुम्हाला, त्या पोराला वाटत असणार आपण असं काहीतरी काढून देऊ आणि पोलीस शोध घ्यायला लागतील. अजून 4 गोष्टी देईल बघा ते पोरग. त्याला हिरो व्हायचंय. त्याच्या डोक्यामध्ये पिक्चर सुरू आहे. कल्पनाशक्ती लढवतोय तो. बरोबर आहे, असं आपल्याला खरं तर असं तुम्हाला वाटतंय साहेब. हा तेच सांगतो ना मी. नाही, माझं म्हणणे तुम्हाला वाटतंय, म्हणजे मला असं वाटतं आता तुम्ही इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहात या केसवर, तर याकडे जरा तुम्ही लक्ष द्यावं असं मला वाटतं. तुम्ही किती ओळखता त्या पोराला? नाही तो त्या घरातच राहतो ना आई बरोबर. अशा खूप केसेस बघितल्यात भोसले. सारडा मोठी फॅमिली आहे म्हणून लोकांना त्यांच्या घरामध्ये डोकावायला आवडतं. फायदा घेतात तो अशी खालची लोक. असं सगळ्यांकडे लक्ष द्यायला लागलो ना तर आपली कामं बंद व्हायची भोसले. साहेब समजून घ्या, त्या घरामध्ये एक तरुण मुलगी गेली हो ऍक्सिडेंटली, आणि त्याच घरातल्या एका मुलाने हे चित्र मला दिलंय. मला असं वाटतं इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून तुम्ही जरा लक्ष द्यायला पाहिजे. हो झालंय आमचं इन्व्हेस्टिगेशन भोसले. हे बघा, मीता बरोबर 8:20 टेरेसवरती गेल्या होत्या आणि त्या ज्यावेळेला पाय घसरून तिथनं पडल्या त्यावेळेला त्यांच्या समोर त्यांचे पती होते. म्हणजे ते गाडीतून आतमध्ये गेटमध्ये येत होते. तसे CCTV फुटेज पण आहेत. वॉचमनने पण बघितलंय. आता प्रश्न राहिला सासूचा. त्यांच्या सासू पौर्णिमा सारडा या किचनमध्ये होते आणि सासरे परदेशात होते. ते तिथून कुठून तरी येत होते. बाबूलनाथ ते त्यावेळेला वॉकला गेले होते. त्याच्याबरोबर त्यांचे दीर विकी पण होते. लवलीनबाई आणि त्यांचे मिस्टर ते तर बेडरूम मध्ये होते. आणि तुम्ही जो म्हणताय ना ज्या मुलाने ते चित्र काढलं, तो मुलगा, त्याची आई आणि लवलीनबाईची मुलगी हे सगळे टीव्ही बघत बसले. आता मला एक गोष्ट सांगा, हा मुलगा जर टीव्ही बघत बसला होता तर त्याने त्या बाईला मरताना पाहिलं कसं? आणि मग त्याचं चित्र काढलं कसं? मीता सारडावर टेरेसवरती नवऱ्याची वाट बघत उभ्या होत्या. नवरा आला. आनंदाच्या भरामध्ये त्या पुढे गेला, पाय घसरला आणि खाली पडल्या. एवढी क्लिअर कट केस आहे. कशाला खुसपट काढता बसतो? ठीक आहे, आता विषय असा आहे की तुम्ही इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहात. तुम्हाला जर काही वाटतच नसेल यात तर येतो मी. भोसले चित्र द्या माझ्याकडे. का? मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे ना. तुम्हाला आता त्याचा काय उपयोग? बघतो ना काय करायचं त्या. माझा पाठलाग करताय तुम्ही? नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही माझा पाठलाग करताय तर करू नका. तुमच्याकडे माझ्या विरुद्ध कसलाही पुरावा नसताना तुम्ही मला पोलीस स्टेशनला नेलत, मला मारहाण केलीत आणि आता माझ्यावर पाळत ठेवताय. हे सगळं मी तुमच्या वरिष्ठांकडे जाऊन तुमच्या नावात सकट सांगू शकते. मी असं काही करत नाहीये तर मला यात पडायचं नाहीये. पण तुम्ही जर पुन्हा माझा पाठलाग केलात तर मी हे करेन. माझ्या मागे लागू नका. मला माझं आयुष्य जगू द्या. माझी शांतता घालू नका. आणि हो, सांगा तुमच्या भोसलेंना. हाय मयेकर, ऐक ना, ते मीता सारडाची जी केस झाली आहे ना, त्याचे फोटोग्राफ्स पाठव ना मला जरा. तू नव्हतास? हा मग त्या बनसोड्याचा नंबर पाठव मला. अर्जंट आहे, अर्जंट.
बनसोडे, इन्स्पेक्टर विजय भोसले बोलतोय. आहे एक जरा काम आहे तुझ्याकडे. त्या मिता सारडाचं जे प्रकरण झालं बघ, ते फोटोग्राफ्स तूच काढलेत ना? हा 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 हा. हो बरोबर बरोबर. ते जरा दे ना, पाठव ना मला जरा. हे बनसोडे, मला माहितीये माझं ज्युरिस्डिक्शन नाहीये, सगळं मला तू शिकवू नको आता. कितीतरी वेळा क्राईम सीनवर यार मी बाकी कुणाला येऊ देत नाही, मी तुला बोलवतो. मग तुझ्या धंद्याचा मी विचार करतो, कधी मला पण मदत कर ना तू. नाही जाणार कुणाकडे, ते माझ्याकडेच राहील. तू मला पाठव, काहीतरी एक पर्सनल काम आहे माझं, ज्यासाठी मला ते लागतात. त्या पोरीला मी ओळखतो. हा पाठव पाठव, चल. हा सर, मी डॉक्टर डांगरचा पाठलाग करत होतो. करता करता तिने मला पाहिलं आणि मी काय बोलण्याआधी तिने मला झाडलं. मला काही बोलूच दिलं नाही. खरंच? काय घाणेरडी चित्र काढतो रे. देऊ काय उलट्या हाताची. राजू काय केलंस? काय झालं सर? ए आशा, ह्याला कुठल्या तरी शाळेत घाल. दिवसभर काही ना काहीतरी उद्योग करतच असतो तो. तरी घाणेरडी चित्र काढत बसलाय तो. आणि तुझ्या त्या भाषेमध्ये सांग त्याला, ह्या घरात चित्र काढायचं नाही. परत जर ह्याच्या हातात कागद दिसला ना, तर हाय मी आहे. नको नको सर, मी सांगते त्याला. चांगले चित्र का नाही काढत तू? बाळ ऐक, असं नको करूस. का माझा मार खातोस सारखा? ऐक ऐक माझं, तू चांगलं चित्र काढत जा. काय काढत असतोस? काय उपयोग झाला? तर ती डॉक्टर डांगर तुला ओळखते, मला ओळखते, जमदाडेला ओळखते. तर तिच्यावर लक्ष ठेवायला आता एक असा माणूस शोधा त्याला ती ओळखत नाही. अरोशाच्या म्हशीला टोण का? सर मला माहिती आहे या प्रकरणात मी जरा माती खाल्ली आहे. पण सर तुम्हाला तो पांचाळ आठवतोय का, डॉक्टर मोघेवाला? त्याला ना तुम्ही एक प्रश्न विचारलेला. त्याला विचारलं होतं की त्या ठिकाणचं तुला एखादं नाव आठवत आहे का, म्हणजे एखादं पेशंट, वॉर्ड बॉय, एम्प्लॉई वगैरे. सर त्याने डॉक्टर भगवते असं नाव सांगितलेलं. डॉक्टर डांगर व्यतिरिक्त अजून कोणी माहिती आहे का? डॉक्टर भगवते नावाचं कोण होतं वाटतं तिथे, म्हणजे पांढरा कोट घालून तर फिरायचा. बाकी मला काय माहिती नाही. आणि त्यांनीच मला लास्ट टाइम इंजेक्शन दिलं होतं, तेव्हा मी ऑपरेशन झाल्यानंतरच उठलो. तर आता डॉक्टर डांगर आणि डॉक्टर भगवते यांच्यामध्ये काय संबंध आहे का हे मी चेक करायला लागलो. तर त्या डॉक्टर डांगरच्या जुन्या सोशल मीडिया अकाउंटवर मला या डॉक्टर भगवतेचा उल्लेख आढळला. तर मी म्हटलं बाबा याचा ॲड्रेस वगैरे चेक करूया. तर मला एक खारेगावचा ॲड्रेस सापडला सर. सर तुम्ही म्हणत असाल तर तिकडे जाऊन एकदा चेक करू शकतो, म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर. हा आवाज आहे. भरोशाच्या म्हशीला लगेच नवीन युक्ती सापडली. हा व्हेरी गुड. मला कळत आहे यार, असं कधी कधी काय रे तुमच्या मेंदूतल्या तारा तुटतात, त्या जोडाव्या लागतात तुम्हाला परत परत. छोटा मुबडीवाद वगैरे माझ्यासमोर बोलू नको. आधी घडलेल्या चुका या घडल्यात तुझ्याकडून. ओके, हे चांगलं काम केलंय. व्हेरी गुड. थँक्यू सर. आता हे तूच कर. हो सर, लगेच कामाला लागतो. लगेच नको रे बाबा, लगेच नको, उद्या कर. व्हेरी गुड. भगवते. जे घडलं ते अनएक्सपेक्टेड आहे. आपल्याला जसं वाटतंय
तसंच मिताचंही असणार ना. तिने आयुष्यात स्वप्न पाहिली होती की एक सुखी संसार असेल, चांगला नवरा, चांगलं घर, लग्नानंतर कुठेतरी छान फिरायला जाऊ. पण नाही झालं तसं. तिच्यासाठी सुद्धा हे सगळं अनएक्सपेक्टेडच होतं. पण देवी जे घडलंय ते सत्य आहे. आपण आता ते बदलू शकत नाही ना. त्यामुळे जितक्या लवकर आपण हे ऍक्सेप्ट करू तितका आपल्याला त्रास कमी होईल. नाही दादा, हा ना ऍक्सिडेंट नाहीये. हे तुला वाटणं अगदी साहजिक आहे. काय होतं ना, आपल्या जवळचा माणूस जेव्हा आपल्याला कायमचा सोडून जातो त्यावेळी आपलं मन लवकर ऍक्सेप्ट करत नाही. लहानपणापासून तू मिता एकत्र वाढलात. तुला हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण प्रॅक्टिकॅलिटी काय? प्रॅक्टिकली हेच घडलंय की मिता आता आपल्यात नाही. जे घडलं ते आपल्या समोर आहे. ऍक्सेप्ट कर, तुला त्रास कमी होईल बाळा. हा दादा मी सांगते ना, हा ऍक्सिडेंट नाहीये. ती पडली तर अजिबात नाहीये. आणि मितून उडी वगैरे मारणं शक्य नाहीये दादा. मी ओळखते तिला. काहीतरी घोळ आहे, नक्की काहीतरी घोळ आहे, मला माहितीये. काय माहितीये तुला? हॅलो देवी, मला असं काहीतरी कळलंय जे खूप भयानक आहे. मला तुला लवकरात लवकर सांगायचंय. आज मी पारसवाडीला गेले. मला हे कळलंय की दिसतं तसं नसतं देवी. बघितलंस, काहीतरी मोठा आवाज झाला आणि तिने मध्येच कट केलं. ती बोलत होती काहीतरी. मला हे कळलंय की दिसतं तसं नसतं देवी. दिसतं तसं नसतं देवी. दिसतं तसं नसतं देवी. कधी पाठवली तिने व्हॉइस नोट तुला? ज्या दिवशी ती गेली ना त्या दिवशी रात्री, खूप रात्री. दादा माझा फोन कधीच सायलेंटवर नसतो. बाबा देवरुखला एकटे असतात ना, म्हणून मी फोन चालूच ठेवते. पण मला नाही मेसेज टोन ऐकवत. ती फोन पण करत होती मला, तेही नाही ऐकवत. तू कधी ऐकलीस? सकाळी. ते उठल्या उठल्या नाही ऐकलं. अरे दादा, असे मेसेजेस सुरूच असतात आमचे. सकाळी नाश्त्याला काय खाल्लं, नाश्ता कसा वाटला, टेलरनी कोणाचा ड्रेस बिघडवला, म्हणून मी सिरियसली नाही घेतलं ते. पण जेव्हा मी ऐकलं ना तोपर्यंत ते ऑलरेडी सगळी चूक ना माझी आहे. मी जर तेव्हाच्या तेव्हा ऐकलं असतं ना तर गोष्टी काहीतरी वेगळ्या असत्या. मी बोलले असते तिच्याशी, मी तुझ्याशी बोलले असते. आपण काहीतरी केलं. ते आयुष्यभर नाही विसरू शकणार. सगळी माझी चूक आहे. हीच मूर्ख आहे. ऐक जरा. बघ, तिने जे काय व्हॉइस नोट पाठवली त्यातून काही क्लिअर होत नाहीये देवी. नीट समजून घे. आत्ता आपण कुठलाही अंदाज बांधायचा आणि आत्ता या क्षणी ती व्हॉइस नोट ऐकून निष्कर्षावर यायचं हे चूक आहे. कसं दादा, एखादी व्यक्ती इतक्या रात्री बेरात्री व्हॉइस नोट पाठवते. बरं, फोनवर फोन करत होती ती मला. ती व्यक्ती किती डेस्परेट असेल एखादी गोष्ट सांगायला. बरं, त्यात ती इतक्या तडकाफडकी पारसवाडीला गेली. तिने मला काहीच नाही सांगितलं. ती तिमिशाला घेऊन गेली. तिथे तिमिशाला एका हॉटेल रूमवर सोडून स्वतः मुंबईला आली. तिने कोणालाच काही नाही सांगितलं. तिथून आल्यानंतर तिने मला रात्री व्हॉइस नोट पाठवली आणि दुसऱ्या दिवशी ती गेली. दादा, या सगळ्यात काहीतरी गूढ नाहीये का?